तर मी बोलणार आहे आज की जी ब्रोकोली जी एक भाजी आहे ती आपल्या आहारात कशी समाविष्ट करावी। नमस्कार, वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ। मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जर माझ्याशी पर्सनल कन्सल्टेशन हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप करू शकता। तर नेहमीप्रमाणे मी आजही एक इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहे। तर मी बोलणार आहे आज की जी ब्रोकोली जी एक भाजी आहे ती आपल्या आहारात कशी समाविष्ट करावी। तर हल्ली मी एक बघितलं आहे की लोकांचा कल म्हणजे एक दोन प्रकारची लोक आहेत। तर एका प्रकारच्या लोकांमध्ये एक थोडेसे जे फिटनेसकडे लक्ष देणारे आहे त्यांच्याकडे एक नवीन काहीतरी भाज्या किंवा कुठलेही अन्नपदार्थ जे नवीन येतात ते ट्राय करण्याची उत्सुकता खूप असते आणि ज्यांना खूपशी माहिती नसते पण कदाचित ती माहिती घेतल्यानंतर कदाचित ते ती भाजी ट्राय करायला जातीलही। तर मी आज ब्रोकोली बाबतीत बोलणार आहे। तर ब्रोकोली एक एक्झॉटिक भाजी आहे ज्याबद्दल फारशी माहिती खूप लोकांना नाही आहे। ती एक कोबी कुटुंबातील भाजी आहे। तर ह्या भाजीचे नक्की फायदे काय आहे, ही कशी आपल्या आहारात इन्क्लूड केली पाहिजे आणि ही कुठल्या पद्धती म्हणजे कशी ब्रोकोली आपण विकत घेतली पाहिजे याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे। ब्रोकोलीचे सायंटिफिक नाव आहे ब्रॅसिका ओरेलिका। तर ही जी कोबी कुटुंबातील भाजी आहे ती एक छोट्याशा झाडासारखी दिसत असते। तर ह्याचे जे फूल आहे किंवा त्याला आपण डोकं म्हणूयात ते देठ हे आपण भाजी म्हणून खाण्यास योग्य असतात। ही एक क्रुसिफेरस भाजी आहे जी मूळची इटलीची असली तरीसुद्धा आज त्याचे पिकं जगभरात घेतली जातात। ही भाजी जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे की छोट्याशा झाडासारखी दिसतात, म्हणजे आपलं एक जे मोठं झाड असतं त्याचं एक मिनिएचर ते दिसत असतं। तर ह्याची जी देठं असतात ती एक हलका हिरवा कलर किंवा लाईट ग्रीन कलरची असतात व जी फुलं असतात ती फुलं डार्क ग्रीन किंवा गडद हिरव्या रंगाची असतात। तर ज्याची देठं थोडीशी पिवळीसर असतात तर तशी ब्रोकोली आपण विकत नाही घेतली पाहिजे। ब्रोकोलीमध्ये बरेचसे विटॅमिन्स जसं विटॅमिन ए, सी, के खूप चांगल्या प्रमाणात ब्रोकोलीमध्ये असतं किंवा ह्याच्यामध्ये फ्लेवोनॉइड्स असतात, चांगले अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर आहे। तर ही एक काय म्हणता येईल की खूप पौष्टिक एक भाजी आहे ब्रोकोली। म्हणजे आपण ब्रोकोलीची न्यूट्रिशन व्हॅल्यू बघूया काय आहे। तर तुम्हाला चार्टमध्ये दिसतं त्याप्रमाणे ब्रोकोलीमध्ये एनर्जी म्हणजे 100 ग्रॅम जर ब्रोकोली घेतली त्याच्यामध्ये ऊर्जा म्हणजे एनर्जी किती आहे 34 किलो कॅलरीज फक्त आहे। कार्बोहायड्रेट देखील कमी आहे। तर हे जे आहे फॅट्स, फायबर, विटॅमिन सी हे सगळं तुम्हाला दिसतंच आहे। तर ब्रोकोली एक काय म्हणता येईल की न्यूट्रिशन म्हणतो जेव्हा आपण ते खूप चांगलं न्यूट्रिशन असलेली भाजी आहे। तसं आपण आता बघणार आहोत की ब्रोकोलीचे फायदे काय आहेत। तर डायबिटीजसाठी ह्याचे फायदे किंवा मधुमेहासाठी ब्रोकोली खूप चांगली आहे। तर ब्रोकोलीमध्ये ग्लुकोरोफेन नावाचे उच्च पातळी असते जे एक कंपाऊंड आहे जे पचनादरम्यान सल्फोराफेन नावाचा शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्समध्ये रूपांतर त्याचे होत असते। तर डायबिटीजमध्ये शुगर नियंत्रित ठेवते, स्वादुपिंडाची ज्या पेशी आहे ते दुरुस्ती करतात, परिणामी इन्सुलिनचं जे सिक्रिशन आहे ते वाढत असतं, ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत करते व जो इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तो देखील कमी करण्यास मदत करते। एका मानवी अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्या लोकांना रोज ब्रोकोली खायला दिली होती त्या लोकांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तो लक्षणीयरित्या कमी झालेला दिसून आलेला होता। त्याच्यामुळे त्यांची शुगर खूप चांगली नियंत्रणात आली आहे। त्यामुळे ब्रोकोली हा डायबिटीज पेशंटसाठी खूप एक उत्तम भाजी आहे। दुसरं आहे ह्याच्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज असतात। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सरने देखील ब्रोकोली या भाजीला अँटी कॅन्सर प्रॉपर्टी असलेली भाजी डिक्लेअर केलेलं आहे। तर ह्या ब्रोकोली या भाजीमध्ये ग्लुकोसिनोलेट्स रसायने असतात ज्यात सल्फर असते। तर स्वयंपाक करताना किंवा आपण जी चावण्याची क्रिया करत असतो किंवा जी पचनाची क्रिया आहे त्यावेळी काय होतं की हे जे ग्लुकोसिनोलेट्स आहे हे ब्रेकडाऊन होतात आणि त्याचं विभाजन एका बायोलॉजिकल ॲक्टिव्ह कंपाऊंडमध्ये होत असतं, इंडोल 3 कार्बोनिल। तर हे कॅन्सर विरोधी गुणधर्म ह्याच्यामध्ये असतात। असे एका अभ्यासात दिसून आले आहे की ब्रोकोली जर आठवड्यात तुम्ही 3 वेळा जरी खाल्ली 60% कॅन्सर होण्याचे चान्सेस कमी होतात। त्याच्यामुळे ब्रोकोली मध्ये फारच स्ट्रॉंग अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहे
तर हल्लीच्या काळात आपण नक्कीच आठवड्यातनं 2 ते 3 वेळा ब्रोकोली नक्कीच आपल्या आहारात इन्क्लूड केली पाहिजे. तिसरं आहे की हे ब्रोकोली आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. जसं मी आधी सांगितलं की ह्याच्यामध्ये सल्फोराफेन नावाचं एक कंपाऊंड आहे जे खूप स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट आहे. तर अँटीऑक्सिडंट्स आपल्या हृदयासाठी चांगलेच आहे, कारण आपण वेळोवेळी तेच बोलत आलो आहोत की जे काही ऑक्सिडेशन एक प्रोसेस होत असते ती आपल्या हृदयासाठी चांगली नाही आहे. तर हे ऑक्सिडेशनचं प्रमाण कमी करण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स आपल्याला मदत करत असतात. आणि ब्रोकोलीमध्ये खूप चांगल्या प्रमाणात फायबर देखील असते. त्यांनी देखील जे खराब कोलेस्ट्रॉल्स आहे जसं LDL कोलेस्ट्रॉल, नंतर टोटल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स हे देखील कमी करण्यास मदत करते. आणि जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे ज्याने हृदयाला फायदा होतो जसं HDL कोलेस्ट्रॉल हे वाढवण्यास मदत करत असते. त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. आणि त्याचमुळे हृदयविकार असो किंवा उच्च रक्तदाब असो किंवा स्ट्रोक असो या तिन्ही आजारांवरती ब्रोकोली खूप परिणामकारक आहे. चौथा पॉईंट आहे की पचनशक्ती किंवा एक पोटाचे आरोग्य ते देखील ब्रोकोली चांगले ठेवते. ह्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे जे आपले आतड्यांचे आरोग्य आहे ते देखील चांगलं ठेवण्यास आपल्याला ब्रोकोली मदत करते. आणि त्याच्यामध्ये फायबर्स देखील असतात. तर फायबर्स देखील आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतं. तर ज्यांना पोटासंबंधित काही त्रास असतील त्यांनी देखील ब्रोकोली आपल्या आहारात इन्क्लूड केली पाहिजे. पाचवं आहे मानसिक आरोग्य देखील सुधारतात. तर ब्रोकोलीमध्ये काही बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स असतात जे आपल्या मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करत असतात आणि जे मज्जातंतूचं देखील आरोग्य सुधारण्यास मदत करत असतात. म्हणजेच आपला एक हेल्दी ब्रेन राहण्यासाठी आपल्याला ही भाजी सपोर्ट करत असते. आपला 6वा पॉईंट आहे आपले हाडं आणि स्नायूंचं म्हणजे आपण बोन आणि मसल हेल्थ म्हणतो ती देखील सुधारत असते. कारण ह्याच्यामध्ये कॅल्शियम चांगलं असतं, फॉस्फरस, व्हिटॅमिन C खूप चांगले मिनरल्स असल्यामुळे आपलं हाडांचं आणि स्नायूंचं आरोग्य देखील सुधारते. ब्रोकोली आपल्या स्किनसाठी देखील खूप चांगलं आहे कारण त्याच्यामध्ये खूप काय म्हणता येईल पॉवर हाऊस ऑफ विटॅमिन्स आहे. विटॅमिन्स आणि मिनरल्सनी आपली स्किन नक्कीच चांगली होते आणि अँटीऑक्सिडंट्स चांगले असतात. त्यामुळे असं जे आपण म्हणतो की थोडंसं एजिंग प्रोसेस आहे ती कुठेतरी थोडीशी लॉक होण्यास मदत आपल्याला करते. त्याच्यामुळे आपली स्किन चांगली दिसते. आता ब्रोकोलीमध्ये जसं मी सांगितलं की खूप जास्त विटॅमिन्स मिनरल्स असतात. त्यामुळे ती खूप काय म्हणता येईल खूपच जास्त आरोग्यदायी आहे. पण काही अशा हेल्थ कंडिशन्स असतात जिकडे तुम्ही ब्रोकोली टाळली पाहिजे कारण ते जे काही विटॅमिन्स आणि मिनरल्सचे जे घटक आहेत ते तुम्हाला त्या आजारात चालत नसतात. तसं ज्यांच्या रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू आहे त्यांनी ब्रोकोली अवॉइड केली पाहिजे कारण ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन K असतं. व्हिटॅमिन K रक्त पातळ होण्यास आपल्याला मदत जे क्लॉटिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन Kचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. त्याच्यामुळे व्हिटॅमिन K आपल्याला अवॉइड केलं पाहिजे. म्हणजे ब्रोकोली अवॉइड केली पाहिजे जे लोक रक्त पातळ व्हायच्या गोळ्या घेत आहेत त्यांच्यासाठी. दुसरं आहे ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे म्हणजे हायपोथायरॉइडची गोळी वगैरे चालू आहे त्यांना तर आपण जे क्रुसिफेरस कोबीवर्गीय भाज्या आपण सगळ्याच त्यांना वर्ज्य सांगतो त्याच पद्धतीने त्यांना ब्रोकोली देखील अवॉइड करायची आहे. तिसरं आहे ज्यांना किडनी संबंधी काही आजार आहेत. आता किडनीचे आजार असल्यानंतर थोडंसं काय म्हणता येईल की आपल्या शरीरातनं जे काही युरिनमधनं एक्स्ट्रा सगळं जे आपलं फेकलं जातं तसं ह्या लोकांमध्ये होत नाही. त्याच्यामुळे फॉस्फरस हे खूप चांगल्या प्रमाणात ब्रोकोलीमध्ये असतं. तर फॉस्फरस जास्त असल्यामुळे कदाचित ही किडनी आपल्या शरीराच्या बाहेर फेकू शकली नाही तर त्यामुळे आपल्याला किडनीचे आरोग्य जर बिघडलेले असेल तर ब्रोकोली अवॉइड केली पाहिजे. आणि ज्यांना IBSचा प्रॉब्लेम आहे IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणजे पोटाचं आरोग्य एक ज्यांचं बिघडलेलं असतं खूप म्हणजे साधारण IBS ही एक कंडिशन तुम्हाला माहिती असते की तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेलं असतं की तुम्हाला IBS आहे किंवा कुठलं काही खाल्लं का तुम्हाला इमिजिएटली टॉयलेटला जावं लागतं किंवा काही लोकांमध्ये जुलाब असतात किंवा काही लोकांमध्ये कॉन्स्टिपेशन असतं. तर वेगवेगळ्या प्रकारचे IBS आहे. तर तुम्हाला IBS असेल तर तुम्ही ब्रोकोली अवॉइड केली पाहिजे कारण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात. आता IBSमध्ये पण कसं आहे की तुम्ही जर थोड्या प्रमाणात हळूहळू सुरू केली तर कदाचित काही लोकांना सूट होऊ शकते पण मेजरली ज्यांचं सिव्हिअर IBS त्यांनी तर पूर्णपणे कोबी
ब्रोकोली टाळली पाहिजे. आता ब्रोकोली मी तुम्हाला सांगितलं असं त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट चांगले असतात, हृदयासाठी चांगली आहे, पोटाच्या आरोग्यासाठी चांगली आहे, मेंदूच्या आरोग्यासाठी चांगली आहे. तर ब्रोकोली एक खूप काय म्हणता एक पॉवर हाऊस ऑफ न्यूट्रिशन आपण म्हणू शकतो. अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज खूप चांगल्या आहेत. तर ब्रोकोली आपण आहारात कशा पद्धतीने इन्क्लूड केल्या पाहिजे. आता ब्रोकोलीची तुम्ही एक नॉर्मल भाजी करतो आपण तशी भाजी करू शकतात, किंवा सॅलड म्हणून स्टर फ्राय ब्रोकोली, थोडंसं तेल घेऊन थोडंसं ती स्टर फ्राय केली तर ती खूप सॅलड म्हणून चांगली लागते. नंतर ब्रोकोलीचं सूप चांगलं होतं. ब्रोकोलीचे जे टिक्का आपण करतो म्हणजे साधारण एक कटलेट्स टाईप, तसे एक कटलेट्स चांगले होतात ब्रोकोलीचे. किंवा ब्रोकोलीचं आता हल्ली बरेच ब्रोकोलीचं नूडल्समध्ये ॲड करतात किंवा पास्तामध्ये ॲड करतात. तर तुम्ही ते ब्रोकोली वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुमच्या आहारात इन्क्लूड करू शकतात. आणि तुम्हाला असे अनेक रेसिपीज तुम्हाला इंटरनेटवर मिळून जातील की ब्रोकोली यूज करून केलेल्या. तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहे किंवा वयोवृद्ध माणसं आहेत सगळ्यांनीच ब्रोकोली तुमच्या आहारात इन्क्लूड केली पाहिजे. ब्रोकोली किती प्रमाणात खाल्ली पाहिजे, तर साधारण 1 वाटी भरून ब्रोकोली तुम्ही एका वेळेस खाऊ शकता. साधारण 100 ग्रॅम ब्रोकोली एका वेळेस खाल्लेली सेफ आहे, तर त्यासाठी प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी असं अनेक लोकांचं देखील बघितलं आहे की ब्रोकोली ही बाहेरची भाजी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ही मूळची इटलीची आहे, तर आपल्या भाज्या असताना आपण त्या आपल्या आहारात का इन्क्लूड करायच्या. जसं आपण इतर गोष्टी बाहेरच्या एक्सेप्ट करतो, जसं आपण नूडल्स आहे किंवा पिझ्झा पास्ता हल्ली ह्या गोष्टी आपण खूप इझिली एक्सेप्ट करतो, तसं आपण ह्या फूड्सला आपण एक्सेप्ट केलं आहे. तसं जर एखादी बाहेरची भाजी जरी असली पण ती जर हेल्दी आहे तर आपण का नाही आपल्या आहारात इन्क्लूड केली पाहिजे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तरी ही भाजी तुमच्या आहारात इन्क्लूड करा. धन्यवाद.